नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी. तर या सगळ्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत जी 1,500 रुपयाची पेन्शन दरमहा दिली जाते, तर ती अजूनही जुलै महिन्यापासूनची रखडलेली आहे. अजूनही कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये. त्याचवेळी पाहू शकता दिव्यांग बांधवांसाठीची जुलैपासून ऑगस्ट महिन्यापर्यंतची पेन्शन ही जमा झालेली आहे. तर नक्की कुठे ही निराधार बांधवांची पेन्शन अडकलेली आहे, नक्की काय अडचण आहे आणि कधीपर्यंत ही पेन्शन जमा होऊ शकते, या संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. निराधार योजनेअंतर्गत अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील निराधार योजनेअंतर्गत पेन्शनबाबतच्या तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे निराधार योजनेअंतर्गत जे पेन्शन आहे, यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठीची जुलै महिन्यासाठीचा हप्ता जो आहे, हा सुद्धा अजूनही लाभार्थ्यांना जमा झालेला नाही आहे. तर अशा लाभार्थ्यांनी आता काय करावं? आजचा व्हिडिओ स्पेशल आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा महिला, निराधार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजाराने त्रस्त लाभार्थी, सामाजिक न्याय विभागाशी संबंधित इतर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. तर अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की जुलै महिन्यासाठीचे पैसे सुद्धा अजूनही खात्यामध्ये जमा झाले नाही आहेत. मग हे पेन्शन कधीपर्यंत मिळणार? जुलै महिना संपला, ऑगस्ट महिन्यासाठीची आजची 10-12 तारीख आली तरी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यासाठीचा हप्ता सुद्धा जमा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे साहजिकच लाभार्थ्यांमध्ये सध्या चिंता निर्माण झाली आहे. तर आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. जुलै महिन्यासाठीची पेन्शन ही कोणाकोणाची बाकी आहे, तर यामध्ये पाहू शकता जुलै आणि ऑगस्ट दिव्यांग पेन्शन जमा झाले. मात्र यामध्ये लाभार्थ्यांची, निराधार लाभार्थ्यांची, विधवा महिलांची, ज्येष्ठ नागरिक, आजाराने त्रस्त लाभार्थी तसेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित इतर लाभार्थी यांची पेन्शन अजूनही जमा झाली नाही आहे. तर यांच्या जुलै महिन्यासाठीच्या अनुदानाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. काही लाभार्थ्यांचे नियमितपणे पैसे मिळत असताना काही लाभार्थ्यांच्या हप्त्यामध्ये उशीर हा होताना दिसून येत आहे, असल्याचं दिसून येत आहे. तर याचं कारण काय? तर यामध्ये प्रश्न असा आहे की लाभार्थ्यांना पैसे येण्याची वाट पाहायची का? तर काय आवश्यक आहे? तर माझ्या मते आणि विषयानुसार जर आपण पाहिलं तर फक्त वाट पाहत बसण्यापेक्षा संबंधित प्रशासनाकडं तुमची तक्रार जी आहे लेखी स्वरूपात मांडा की ऑगस्ट महिना जवळजवळ अर्धा संपत आलाय, तरीसुद्धा अजूनही जुलै महिन्यासाठीची पेन्शन का जमा झाली नाही? तर फक्त वाट पाहून समस्या तुमची सुटणार आहे का? तर एखाद्या लाभार्थ्याची पेन्शन जमा झाली नाही तर तो एकट्याने तोंडी तक्रार करून परत येतो. मात्र जर एखाद्या तालुक्यातील अनेक लाभार्थी एकत्र आले आणि त्यांनी व्यवस्थित लेखी निवेदन दिलं आणि जर प्रशासनाला या समस्येची व्याप्ती समजण्यास मदत होते. म्हणूनच एकट्याने तक्रार करण्यापेक्षा सामूहिकपणे निवेदन देणं जास्त प्रभावशाली ठरू शकतं आणि तुमचा मार्ग, तुमची जी प्रॉब्लेम आहे, समस्या, ती लवकर निराकरण होऊ शकते. तर यासाठी आता लाभार्थ्यांनी काय करावं? सर्वप्रथम आपल्या तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांची जुलै महिन्यासाठीची पेन्शन बाकी आहे, अशा लाभार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधावा. लाभार्थ्यांचा समूह ग्रुप तयार करावा. आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यात इतर निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क करा. तहसील कार्यालयात जा. त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांनी एकत्रितपणे तहसील कार्यालयात जाऊन आपल्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्याची भेट घ्यावी. लेखी निवेदन द्या. तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन स्पष्टपणे सांगावं की जुलै महिन्यासाठीची पेन्शन अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे. त्यामुळे प्रलंबित पेन्शन जी आहे ही लवकरच जमा करावी. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा निवेदन देऊ शकतात. जर वाटलं, आवश्यक वाटलं तर हेच निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा देता येईल. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची मदत सुद्धा घ्या. आपल्या भागातील आमदार, खासदार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना या समस्येची माहिती द्या. त्यांनी याविषयी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी मागणी करा.
आंदोलन करण्या अगोदर लाभार्थ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट इथे समजून घेणं आवश्यक आहे. आपली समस्या लेखी मांडण्यासाठी लगेच आंदोलन करणं आवश्यक नाही. सर्वप्रथम शांततापूर्ण आणि कायदेशीर पद्धतीने निवेदन देऊन, अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रशासनाकडे आपली मागणी मांडणं हा मार्ग महत्त्वाचा असणार आहे. तुमची मागणी स्पष्ट असावी. पेन्शन का थांबले? जुलैचा हप्ता कधी मिळणार? आणि उशिरा येण्याचं कारण काय आहे? आणि पुढील काळ जी पेन्शन आहे वेळेवर मिळण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार आहे? या प्रश्नांची स्पष्ट माहिती त्यांनी मागितली पाहिजे. तर दिव्यांग लाभार्थ्यांकडून शिकता येते पाहू शकता. याआधी दिव्यांग लाभार्थ्यांना आपल्या विविध समस्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. जे लेखी अर्ज असेल, निवेदन असेल, अधिकाऱ्यांच्या भेटी असतील, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समस्या ह्या प्रशासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि यातून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. लाभार्थी संघटितपणे आपली समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवत असतील, तर त्या समस्येचं प्रशासन लक्ष वेधलं जातं आणि त्यामुळे ती निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांनाही आपल्या समस्या संघटितपणे पुढे येणं गरजेचं आहे. पुढे सुद्धा उशीर जो होतो, हा मोठा उशीर होऊ नये यासाठीच आत्ताच त्यांनी आवाज उठवणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लाभार्थ्याचे पैसे 5, 6 किंवा 7 महिने थांबणार आहेत. पण पूर्वी काही योजनांमध्ये अनुदानाच्या पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झालेला आहे, उशीर झालेला आहे. म्हणून सुरुवातीपासूनच आपली समस्या शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. पैसे येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपली समस्या योग्य पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. महाराष्ट्रभर निवेदन आणि अभियानाची गरज सुद्धा आहे. जर एखाद्या गावातून, एखाद्या तालुक्यातून निवेदन गेलं, तर त्याचा परिणाम हा मर्यादित असू शकतो. पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये लाभार्थी आपापल्या ठिकाणी शांततापूर्ण पद्धतीने निवेदन देत असतील, तर या समस्येकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष वेधलं जाऊ शकतं. त्यामुळे ज्यांची जुलै महिन्यासाठीची पेन्शन बाकी आहे, त्यांनी आपल्या भागातील इतर लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचं निवेदन द्या आणि समस्या ही प्रशासनासमोर मांडा. महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची मुख्य मागणी काय असावी? तर लाभार्थ्यांची मागणी अगदी स्पष्ट असायला हवी. पहिली मागणी जुलै महिन्यासाठीची पेन्शन जी आहे, ही पेंडिंग आहे, ती लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. दुसरी मागणी असावी, भविष्यात अशा प्रकारे अनावश्यक विलंब होऊ नये. तिसरी मागणी, जर पैसे देण्यास विलंब होत असेल, तर प्रशासनानं उशिरा येण्याचं कारणसुद्धा स्पष्ट सांगावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांनी त्यांचे अनुदान वेळेत, नियमितपणे आणि वेळेवर मिळावे यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. शेवटी सगळ्या लाभार्थ्यांना सर्वात शेवटी महत्त्वाची विनंती, जर तुम्ही स्वतः संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल, तर ही सगळी माहिती त्या लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा. जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल, की अशा पद्धतीची सध्याची सगळ्या लाभार्थ्यांची स्थिती आहे आणि एकत्रितपणे आवाज त्यांनी संघटित होऊन त्यांचं निवेदन दिलं, तर नक्कीच त्यांचा जो समस्या आहे, त्यांचे पेन्शन जे आहे, हे वेळेवर जमा होऊ शकते. निराधार योजनेअंतर्गत राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी पेन्शन जे आहे, हे कधीपर्यंत शासनाकडून पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, या सगळ्या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.